नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस बीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर सर्वांना माहिती आहे की हा अत्यंत तातडीचा व्हिडिओ बनवावा लागतोय आणि त्यामुळे काहीतरी ह्या व्हिडिओमध्ये डिस्टर्बन्स येऊ शकतात. तर त्याबद्दल सर्वांची मी मनापासून माफी मागतो. तर सर्वांना माहिती आहे की 2 ते 3 दिवसापूर्वी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या गडकोट मोहिमेचा समारोप झाला आणि समारोप झाल्यानंतर काही लोकांच्या पोटात पोटशूळ झाला आणि त्या व्यक्तींचं नाव आहे विकास लवांडे. ते आहे शरदचंद्रजी पवार गटाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाचे पदाधिकारी. आणि त्यांनी अशी स्टेटमेंट केली, असं वक्तव्य केलं की श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी जे आहेत ते हिंदू आतंकवादी आहेत असा त्यांनी टोला लगावला आणि व्हिडिओ पब्लिश केला. आणि व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर ते सगळ्यांच्या ट्रोलिंगचे शिकार झाले. तर आपण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये काय आहे, गडकोट मोहीम काय असते आणि नक्की प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया. नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस बीएम या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एक मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून मी तुमच्या समोर आलो आहे. तर विषय असा की 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीच्या दरम्यान गडकोट मोहीम झाली. ही गडकोट मोहीम उमरट म्हणजे सरसेनापती तानाजी मालुसरे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या उमरठे या गावापासून उमरठेपासून ती गडकोट मोहीम पायी चालत रायगडाला आली. या मोहिमेची सांगता 11 फेब्रुवारी रोजी झाली. या मोहिमेत नक्की असतं काय? मोहिमेत खूप मोठमोठ्या प्रवक्त्यांचे व्याख्यान असतात ज्याच्यामध्ये हिंदू धर्माबद्दल सांगितलं जातं, आपल्या इतिहासाची आठवण करून दिली जाते आणि मावळ्यांनी जसा खडतर प्रवास केलाय, मोहिमा केल्यात, तशीच ही मोहीम असते. त्या मोहिमेच्या दरम्यान घरातून जो शिधा घेतला जातो तोच शिधा त्या मोहिमेत वापरायचा असतो, तोच खायचा असतो. ते शिळं अन्न आपल्याला खावं लागतं. आणि सकाळी उठणं, लवकर उठून व्यायाम करणं, व्यायाम केल्यानंतर पायी चालणं आणि पायी चालत मुक्काम गाठायचा. मुक्काम गाठण्यासाठी कमीत कमी केव्हा तर रात्रीचे 2 सुद्धा वाजतात. त्याच्यानंतर परत सकाळी उठा, त्याच्यानंतर पुन्हा मुक्कामी जाण्यासाठी प्रवास असतो. त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरची गीतं घेतली जातात, श्लोक घेतले जातात. आणि आपण राष्ट्रकार्य कसं केलं पाहिजे, धर्मकार्य कसं केलं पाहिजे, देशाबद्दल आपली आस्था काय असली पाहिजे हे त्या माध्यमातून शिकवलं जातं. तर मला या विकास लवांडेंना प्रश्न विचारायचा आहे, जर आपल्या राष्ट्राबद्दल, आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या देशाबद्दल कोण चांगला विचार करत असेल आणि ती शिकवण जर लोकांमध्ये दिली जात असेल तर ते हिंदू आतंकवादी असू शकतात का? मला मुळात हे सांगायचं आहे की आतंकवाद हा शब्द विकास लवांडे यांना तरी माहित आहे का? आपण थोडं मागे जाऊया. 26/11चा बॉम्बस्फोट झाला, त्याच्यामध्ये कसाब सापडला आणि कसाबच्या डोक्यावर लाल टिक्का होता आणि त्याच्यातूनच हिंदू आतंकवाद दाखवण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असता जर शहीद तुकाराम ओंबाळे यांनी हस्तक्षेप केला नसता. त्यांना जीव गमवावा लागला, ते शहीद झाले. पण हिंदू आतंकवाद हा शब्द हिंदूंच्या माथी मारण्यात आला असता, जसा यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी देखील मारला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सुरुवातीचे धारकरी जर बघाल, पहिली मोहीम जी होती ती 7 धारकऱ्यांपासून होती. 7 धारकऱ्यांनंतर आत्ताचा जो तुम्ही बातम्यांमध्ये किंवा व्हिडिओजमध्ये, रील्समध्ये जर बघितलं असेल तर 3.5 लाखांचा आकडा होता. हा एबीपी माझ्याकडे अधिकृत आकडा आहे, त्यात थोडेसे कमी जास्त असू शकतात. वेगवेगळ्या माध्यमातून चांगल्या बातम्या केलेल्या आहेत, गोल व्हिडिओ दाखवण्यात आले, एबीपी माझा दाखवण्यात आला, आयबीएन लोकमतवर गडकोट मोहीम काय असते ही दाखवण्यात आली, किती धारकरी असतात ते दाखवण्यात आले आणि कसा खडतर प्रवास केला जातो हे देखील दाखवण्यात आलं. हे जर इतकं चांगलं कार्य, इतकं चांगलं धर्मकार्य, इतकं चांगलं राष्ट्रकार्य मोहिमेतून घडत असेल, मोहिमेतून
मोहिमेतून खूप सारे शिवभक्त शिवपाईक जर तयार होत असतील, तेही निर्व्यसनी धारकरी तयार होत असतील, त्यानंतर परस्त्री ही माते समान किंवा दुसऱ्यांच्या स्त्रियांबद्दल चांगला विचार केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, अशी शिकवण जर दिली जात असेल, कोणत्याही स्त्रीकडे जर वाईट नजरेने बघितलं तर त्यांना शिक्षा दिली जाते, त्याच्याबद्दल आवाज उठवू शकतात, हे धारकऱ्यांमध्ये शिकवण दिली जात असेल तर त्यात वावगं काय? कार्य सगळ्यांना दिसतंय, संख्या सगळ्यांना दिसते, प्रतिष्ठानचं जे कार्य वाढतंय त्यामुळे सगळ्यांना पोटशूळ उठतोय. कारण आम्ही इतकं करून सुद्धा आमच्याकडे लोक येत नाहीत, तर गुरुजींसोबत लोक का जातात असा प्रश्न त्यांना निर्माण होतो. पण गुरुजींचं जे कार्य आहे हे निस्वार्थी भावनेने तयार झालेलं कार्य आहे, त्यामुळे सगळे लोक गुरुजींसोबतच असणार आहेत आणि गुरुजींसोबतच आहेत. आता गुरुजींचं वय 92 आहे. ह्या वयात देखील ते पायी गड चढतात, गड उतरतात, कोणत्याही दुसऱ्या वाहनाचा वापर करत नाही. ते स्वतःची सायकल वापरतात, सायकलीने प्रवास करतात, एसटीने प्रवास करतात आणि वेगवेगळे उपक्रम घेत असतात. हे उपक्रम नाही तर प्रत्येक हिंदूंचं कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे, आपण पार पाडलं पाहिजे, असं गुरुजी नेहमी सांगत असतात. आणि आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ते सांगत असतात. ते सांगताना गुरुजींच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू येतात. हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, आमच्या कानांनी ऐकलेलं आहे. इतका त्याग कोण करू शकतं का? आणि हा इतका त्याग हा निस्वार्थी भावनेने आलेला असतो. आणि ह्या भावना किती आपल्याला मनाला वेदना देतात किंवा आपल्याला किती महाराजांच्या जवळ घेऊन जाऊ शकतात ह्याचा विचार देखील होऊ शकत नाही. पण ह्या अशा राजकारणी लोकांमुळेच प्रतिष्ठानचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असतो, धारकऱ्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असतो, गुरुजींचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न होत असतो. पण अशा लोकांना, अशा वक्तव्याला कुणीच भीक घालत नाही. पण जर प्रतिष्ठानचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतोय, धारकऱ्यांचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर नक्कीच त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. हे प्रत्येक धारकरी आपल्या शब्दातून, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्हिडिओमधून हा नेहमी दाखवत असतो. यावेळेला देखील सर्वांनी विकास लवांडे यांचा समाचार घेतलेला आहे. त्यांना आता पस्तावा झालाय की नाही हे भगवंताला माहिती. पण एखादी संघटना इतकं चांगलं कार्य करते, राष्ट्रकार्य करते, धर्मकार्य करते, देश कार्य करते, तर ह्याला विरोध का करता? आणि कोणती उपाधी देऊन तुम्ही मोकळे होता? त्यांचं कार्य बघत नाही, ते कसे कार्य करतात, ते कशा पद्धतीने लोकांच्या कामी येतात हे बघितलं जात नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थी लाभापायी किंवा स्वतःच्या स्वार्थी राजकारणापायी प्रतिष्ठानला नाव खराब करण्याचा प्रयत्न नेहमी चालत असतो. आणि हाच प्रयत्न विकास लवांडे यांनी केलेला आहे आणि त्याचा समाचार सगळ्या धारकऱ्यांनी घेतलेला आहे. मोहीम अत्यंत चांगली झाली, मोहीम अत्यंत समारोप देखील चांगला झाला. चांगले प्रवक्ते मोहिमेला लाभले, चांगली व्याख्यानं झाली आणि त्याच माध्यमातून खूप सारे धारकरी अजून घडतील, अजून मोठ्या जोमाने, मोठ्या ताकदीने कार्य करतील. फक्त मी एवढंच सांगतो की एक वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे, हाती चाले बाजार, कुत्ते भोके हजार. हत्ती समोर कुत्र येणार नाही. कोणत्याच धारकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही, कारण आपला व्याप मोठा आहे, आपली संघटना खूप मोठी आहे. असे विकास लवांडेंसारखे खूप सारे लोक येतील. त्यांना सारखं उत्तर देतो बसण्यापेक्षा आपण जास्त वेळ दौडायचा नाही, आपण कार्य केलं पाहिजे, प्रत्येकाने कार्य केलं पाहिजे. आणि ह्या लोकांना देखील उत्तर देणं गरजेचं आहे, पण जास्त त्यांना एंटरटेन करण्याची गरज नाही. जेव्हा ते चुकीचं बोलतायत तेव्हा उत्तर द्यायचं आणि आपण आपलं कार्य करत राहायचं. आपल्या कार्याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष होता कामा नये. असंच कार्य पुढे चालत राहणार आहे. शिवप्रतिष्ठानचं कार्य असंच पुढे चालत राहणार आहे, अजून जोमाने वाढणार आहे. तर ह्या वर्षीची जर 3.5 लाखाची संख्या होती, पुढच्या वर्षी 4.5 पर्यंत जाईल. त्यामुळे असे किती पण बाजार बुजवे आले तरी त्यांना मागे सारून आपण प्रतिष्ठानचं कार्य करायचं आहे
आणि अशा लोकांना प्रत्युत्तर द्यायचंय. एवढंच सांगतो आणि थांबतो. तर असेच नवनवीन विषय व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM YouTube चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.